प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या भूमिका याबद्दल नेहमीच वाद उपस्थित होत असतात। त्यांच्या वक्तव्याची राजकारणात जोरदार चर्चा असते, तशी ती आताही आहे। आणि यावेळी चर्चा रंगते आंबेडकरांनी आरक्षण आणि शिंदेंवरून घेतलेल्या यू टर्नमुळे। त्यामुळे यू टर्न घेणाऱ्या नेत्यांच्या यादीत आता आंबेडकरांनाही अढळ स्थान मिळवलेलं दिसतंय। बघूयात आंबेडकरांच्या यू टर्न कौशल्यावर भाष्य करणारा हा स्पेशल रिपोर्ट। यू टर्न राजकारणात गाडी चालवत राहायची असेल तर हा टर्न परफेक्ट जमणं फार महत्त्वाचं आहे। यू टर्न जमणाऱ्या काही प्रमुख नेत्यांची यादी जेव्हा जेव्हा केली जाते तेव्हा कुणाला यात राजसाहेब दिसतात, कुणाला उद्धव साहेब, कुणाला शिंदे साहेब, कुणाला फडणवीस साहेब, तर कुणाला पवार साहेब। पण यात वंचितचे बाळासाहेबही काही मागे नाही। राज्याच्या राजकारणात सध्या त्यांच्याच यू टर्न कौशल्याची चर्चा आहे। आता ही नुकतीच चर्चेत असलेली दोन उदाहरणं बघा। काही महिन्यांपूर्वी प्रकाश आंबेडकर आरक्षणाच्या आंदोलनावरून जरांगेंची पाठ थोपटत होते। इतकंच काय, त्यांना निवडणूक लढा असाही फुकटचा सल्ला देत होते। रयतेतल्या मराठ्याला चेहरा आणि त्याची ओळख ही करून देण्यासाठी जरांगे पाटील यांनी 288च्या 288 जागा लढाव्यात आणि हा चेहरा एकदा लोकांसमोर आणावा। पण आता निवडणुका आटोपताच जरांगे इम्पॅक्ट निवडणुकीत दिसताच आंबेडकरांनी यू टर्न घेतलाय। ते आता जरांगे विरोधात भूमिका मांडताना दिसतात। पूर्णपणे फुंगाट घातली पाहिजे की मी ओबीसीलाच मतदान देणार आणि ओबीसीला मतदान देत असताना कुणबी मराठ्याला मतदान देणार नाही। का इथला असताना कुणबी मराठा जो आहे तो डबल भूमिका करतो। आपल्या इथे बसला की तो ओबीसी म्हणतो मला पंजाबराव देशमुखाने ओबीसी केलेलं आहे, सर्टिफिकेट आहे, अमुक आहे, आणि पाटलांबरोबर बसला की तो म्हणतो मी तुमचाच आहे। आता ज्या कुणबी मराठ्यांविषयी आंबेडकर हे खळबळजनक विधान करतायत त्याच कुणबी मराठ्यांसाठी जरांगे मागचे इतके दिवस लढतायत, ज्यांचं कौतुक म्हणून आंबेडकरांनी जरांगेंना निवडणूक लढवा म्हटलं होतं। आता पुढची गंमत बघा, प्रकाश आंबेडकरांचा आणखीन एक यू टर्न। कधी काळी ठाकरेंच्या सोबतीने मवियात एंट्री करू पाहणारे आंबेडकर आता ठाकरेंच्या विरोधातच भूमिका मांडताना दिसतायत। तर शिंदे गायब होतील म्हणता म्हणता खरी शिवसेना शिंदेंचीच असल्याचं म्हणतात। या मतदारसंघामध्ये मोदीचा पार्टनर कोण? शिंदेगड, बरोबर। 2 महिन्यामध्ये तुम्हाला शिंदे दिसला। त्याचं काम झालेलं असेल, इलेक्शन संपलं, काम संपलं। काँग्रेसवाल्यांना कणा असता तर ते झुकले नसते। म्हणजे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधला स्ट्राईक रेट आपण असताना बघितलं इलेक्शनचा डबल आहे एकनाथ शिंदेचा। याचा सरळ सरळ अर्थ असा आहे, जी शिवसेनेची मतं आहेत ती शिवसेनेची मतं एकनाथ शिंदेकडे राहिली आणि एकनाथ शिंदेनाच शिवसेनेक आता खरा शिवसेना मानतोय। त्याच्यामुळे काँग्रेसला कणा असता तर ही फॅक्ट त्यांनी त्यांच्या बैठकीमध्ये मांडली असती। प्रकाश आंबेडकर यांनी नजीकच्या काळात बरेच यू टर्न घेतलेत। 2019 मध्ये त्यांनी आधी MIMशी युती केली, मग MIMची साथ सोडली। शिवसेना फुटली तसे ठाकरेंच्या सोबत गेले। मवियात स्थान मिळालं नाही म्हणून त्यांच्या विरोधात मोर्चा उघडला। कधी जरांगेंना समर्थन दिलं तर आता ओबीसी आरक्षण बचाव म्हणत जरांगेंच्या विरोधातच भूमिका मांडली। अशा आंबेडकरांच्या यू टर्नची मालिका राज्यात काही संपत नाहीये। आता हे इतके यू टर्न घेतल्यानंतर आंबेडकर चालवत असलेली त्यांच्या राजकारणाची गाडी त्यांना अपेक्षित डेस्टिनेशन पर्यंत घेऊन जाते का हे बघावं लागेल। इथे फिरून फिरून पुन्हा जिथून सुरुवात झाली तिथेच येऊन पोहोचतात यावर सुद्धा लक्ष ठेवावं लागेल। गुरुप्रसाद जाधवसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।